हां, विद्यार्थी मित्र, आता आपला या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहिबिटर्समधला आता दुसरा तासिक आता आपला सुरू झालेला आहे ठिकाणी. बरोबर आहे. आता हा धडा आपला कितवा धडा आपला या ठिकाणी? 1 2 3 चौथा धडा. चौथ्या धड्यातला आपला कितवा पिरियड आता आपण या ठिकाणी दुसरा तासिक आता या ठिकाणी आहे. आता पहिल्या तासिकेमध्ये आपण ग्रिफ्थ एक्सपेरिमेंट आपण बघितलं. ग्रिफ्थ एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे जेनेटिक मटेरियल जे DNA आहे कसं ट्रान्सफर होतो रफ स्ट्रेन बॅक्टेरियाच्या माध्यमातून तर स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये. लक्षात आलं काय म्हणतो? कारण हे आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. कारण रफ स्ट्रेन बॅक्टेरियातून उंदराला हे जर बॅक्टेरिया आपण जर त्याच्या शरीरामध्ये टाकलं तर ते बॅक्टेरिया मरत नाही, स्मूथ स्ट्रेननं मरतं. मात्र आपण रफ स्ट्रेन आणि स्मूथ स्ट्रेन असलेलं बॅक्टेरिया गरम करून टाकलं त्या बॅक्टेरियाच्या ह्याच्यामध्ये उंदराच्या शरीरामध्ये बॅक्टेरिया ते मरत नाही. मात्र रफ स्ट्रेन असलेला बॅक्टेरिया आणि हीट केलेलं स्मूथ स्ट्रेन असलेलं बॅक्टेरिया यांची जर आपण मिक्सिंग जर केली, अगोदर 2 स्वतंत्र टाकले तर दोन्हीने मेले नाही. बरोबर. आता मिक्सिंग जर केली तर त्या ठिकाणी काय झालं की म्हणजे जेनेटिक मटेरियल त्या ठिकाणी ट्रान्सफर झालं असा त्याचा अर्थ या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. चला आता पुढे बघा मी काय म्हणतो ते या ठिकाणी बघू आपण. हां, इन 1944 आता ग्रिफ्थच्या नियम सांगितलं तुम्हाला. एरवी मॅक्लॉर्टी अँड द मॅक्लॉड एक्सपेरिमेंट यांच्या एक्सपेरिमेंटनुसार इन 1944 1944मध्ये आफ्टर सम 10 इयर बरोबर रिसर्च एक्सपेरिमेंटेशन US मायक्रोबायोलॉजिस्ट ओसवाल्ड T. एव्हरी, कोलिन M. मॅक्लॉड अँड मॅकलीन MC. कॉर्टी कंसामध्ये ऑल द रॉक इफेलर्स युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क. हे न्यूयॉर्कमध्ये असणारे सगळे शास्त्रज्ञ जे काही असतील ते फर्स्ट एव्हिडन्स्ड टू प्रूव्ड दॅट किंवा टू प्रूव्ह द DNA इज अ जेनेटिक मटेरियल. यांनी पहिला प्रयोग या ठिकाणी जेनेटिक मटेरियल हे DNA इज अ जेनेटिक मटेरियल असं त्यांनी सिद्ध केलं. काय करून? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, ट्रान्सफॉर तत्वाचा उपयोग करून. थ्रू द एक्सपेरिमेंट they purified DNA, RNA, protein, enzyme and other material from the cell free extract of S cells / strain mixed with heat killed S strain R cells separately to confirm which one could transform लिव्हिंग आर सेल्स इंटू यस. आता बघा इथं ट्रान्सफर झालेलं आहे. बरोबर आहे. कुठून? लिव्हिंग आर स्ट्रेन इंटू यस. ओनली DNA वॉज एबल. आता इथं सांगितलं DNA वॉज एबल. DNA हे पात्र आहे काय? टू ट्रान्सफर द हार्मलेस स्ट्रेन आर इंटू डेडली स्ट्रेन यस. बघा हा शब्द वाटलं तर अंडरलाईन करा. DNA वॉज एबल टू ट्रान्सफर द हार्मलेस स्ट्रेन आर इंटू डेडली स्ट्रेन यसमध्ये रूपांतरित झालेलं आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. तर त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, आता मी या ठिकाणी काय म्हणतो, दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम प्रोटीजेस. आता प्रोटीन डायजेस्ट करणारं त्या ठिकाणी पचून व्यवस्थित करणारं ते एन्झाईम्स आहेत. RNA डायजेस्टिंग एन्झाईम, RNAला संपवून टाकणारं, खाऊन टाकणारं RNASE. तुम्हाला मी शब्द सांगितलं, शब्दाच्या पुढे पाठीमागे ASE लागले की ते एन्झाईम आहे. एन्झाईमचा उपयोग त्या ठिकाणी प्रतिजीविके म्हणून करतो आणि या ठिकाणी वरचे त्या ठिकाणी सेल वरचं जे काही कवर असेल तर ते डायजेस्ट करण्यासाठी उपयोग होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज आयदर ए प्रोटीन. बरोबर. नायदर ए प्रोटीन नॉर RNA. प्रोटीनही नाही आणि RNA नाही ट्रान्सफर मटेरियल होणारा. DNA डायजेस्ट विथ DNASE did inhibit the transformation
सजेस्टिंग दॅट DNA कॉज्ड द ट्रान्सफॉर्मेशन. फुल स्टॉप. म्हणजे DNA हे ट्रान्सफर होणारं त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल आहे असा त्याचा अर्थ आहे. दीज एक्सपेरिमेंट प्रूव्ड दॅट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. ट्रान्सफर होणारं प्रिन्सिपल कोणतं आहे? DNA आहे, प्रोटीन वगैरे नाही किंवा RNA वगैरे नाही असा त्याचा. बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स्ड. सर्व बायोलॉजीच्या शास्त्रज्ञांना त्याने काही खात्रीदारणा पटली नाही असा त्याचा अर्थ. आता पुढे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. रफ नॉन व्हायरंट आर स्ट्रेन, त्याच्यानं काहीच होत नाही इथं दिलेली ती आहे का. हे बघा हा. त्याच्यानंतर हीटेड किंवा हीट किल्ड स्मूथ व्हायरंट बघा स्ट्रेन हे आहे बघा आहे का, गरम केल्यानंतर त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये प्रोटीजेस आणि DNA हे एन्झाईम निघाल्यानंतर माऊस डेड वरचा मेलेला आहे आणि खालचा माऊस अलिव जिवंत आहे. म्हणून ते तुमच्यासारखं व्यवस्थित बसलेलं आहे, खाण्याच्या तयारीमध्ये बसल्यासारखं. ओके, चला पुढे. हां, इथं शब्द या ठिकाणी आपण सांगितलेला DNA ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया बघा, हे आपण अगोदर सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे बघा. फायनली अल्फ्रेड हर्शी अँड मोर्टा चॉस in 1952 proved that DNA is the genetic material and not protein by using the bacteriophages. बॅक्टेरियोफेजेसचा उपयोग करून DNA जेनेटिक मटेरियल आहे, प्रोटीन नाही. आता बॅक्टेरियोफेजचं एक्सपेरिमेंट काय आहे? आता बॅक्टेरियोफेजचं इथे एक्सपेरिमेंट आहे बघा. हे बघा हे एक्सपेरिमेंट म्हणजे काय? व्हायरस बॅक्टेरियावर इन्फेक्ट करतो. हा 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 या ठिकाणी बघा, हा काय आहे? बॅक्टेरिया आहे. हा सुद्धा बॅक्टेरिया आहे, हा सुद्धा बॅक्टेरिया आहे, हा सुद्धा बॅक्टेरिया आहे. आता मला बोटानं तेवढं क्लिअर करता येणं झालं असं. त्याच्यावर व्हायरस बसलेले आहेत, हे आपण बघितले. हा व्हायरस, हा व्हायरस, हा व्हायरस, हा व्हायरस, हा व्हायरस. नंतर ह्याची छिद्र पाहून आपलं DNA मटेरियल ह्याच्यात सोडतो. नंतर कितीतरी पिळावं त्याचे बाहेर पडतात असं मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे. चला पुढे बघा. आता बघा या ठिकाणी हर्शी चेस एक्सपेरिमेंट. आता ह्याच्या एक्सपेरिमेंट्सनुसार त्यांना काय सांगितलं बघा. हर्शी चेस वर्कड विथ व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया दॅट इज द बॅक्टेरियोफेजेस असं म्हणलं त्या ठिकाणी. विच आर कंपोज्ड ऑफ DNA अँड प्रोटीन. बघा हे कशानं बनलेलं मी आता आकृती दाखवली तिथं. व्हायरस आणि बॅक्टेरिया त्या ठिकाणी DNA या ठिकाणी DNA आणि त्याच्यानंतर प्रोटीननं बनलेलं आहे असं होतं. दे यूज्ड रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस. बरोबर आहे. फॉस्फरसमध्ये 32P इन द मीडियम फॉर सम व्हायरसेस. द रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर 35 फॉर सम अदर्स. दे grew some viruses on medium that contain the radioactive phosphorus, some other on the medium that contain the radioactive sulfur. बराबर. viruses grow in presence of radioactive phosphorus contained radioactive DNA labeled DNA but not radioactive protein because DNA contain phosphorus labeled DNA but protein did not similar. बघा DNAचं जेनेटिक मटेरियल प्रोटीनसारखं नाही असं म्हणतंय. सिमिलरली व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओक्टिव्ह सल्फर कंटेनड द रेडिओक्टिव्ह प्रोटीन बट नॉट रेडिओक्टिव्ह DNA बिकॉज DNA डज नॉट कंटेन सल्फर. DNA मध्ये सल्फर नसतो असा त्याचा अर्थ आहे. रेडिओक्टिव्ह फेजेस वेअर
अलाउड टू इफेक्ट ई कोली. ई कोली म्हणजे इथिग्लोना कोली, हे बॅक्टेरियाची स्पेसीज आहे. जसं स्ट्रेप्टोकोना हे होती ना, स्ट्रेप्टोकोना काय, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, हे जसं आहे तसं ती स्पेसीज आहे. ऑन द मीडियम कंटेनिंग द नॉर्मल पी अँड यस देन ॲज काय, देन ॲज द इन्फेक्शन proceeded, the viral coat were removed with the help of centrifugation. आता ही प्रक्रियामधली होणारी, सेलमध्ये होणारा अभिक्रिया प्रक्रिया कशा पद्धतीने बदलत असतं ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. बॅक्टेरिया विच वेर इन्फेक्टेड द व्हायरसेस विथ द रेडिओएक्टिव्ह DNA where the radioactive indicating that DNA was the material that passed from the viruses to bacteria. DNA कसा पास होतो त्यानं सांगितलेले ते. बॅक्टेरिया विच वेर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस हॅव्हिंग रेडिओएक्टिव्ह सल्फर कंसामध्ये प्रोटीन वेर नॉट रेडिओएक्टिव्ह, हे काही रेडिओएक्टिव्ह नव्हतं त्यांना असं म्हणतं आहे. अगोदर तसं वापरले होते. दिस इंडिकेट दॅट प्रोटीन फ्रॉम द व्हायरसेस that did not enter in the bacteria, did not enter the bacteria. प्रोटीननं बनलेला बघा हे बॅक्टेरियाचा भाग आहे का, आहे बघा, हे प्रोटीननं बनलेलं आहे का, हा भाग, हा बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये एंट्री करत नाही. बरोबर आहे. आता इथं बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, हे बॅक्टेरिया व्हायरसला अटॅक होतात आणि व्हायरस आपलं जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये सोडतात आणि इथे या ठिकाणी बघा हे वाढल्यानंतर ह्याच्यातून बाहेर बॅक्टेरिया फुटल्यानंतर ह्या बॅक्टेरियामधून असे व्हायरस बाहेर पडतात, असा त्याचा अर्थ आला. ओके. हां, चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो.